शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। बघा, भरपूरशा दिवसांपासून शेतकरी हे वाट बघत होते की पीक विमा कधी मिळणार। आता त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण की बघा, 2023 चे 24 करिता इथं राज्य सरकारने इथं मंजुरी देण्यात आलेली आहे पीक विमा संदर्भातील। आता भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विम्याची आतुरता होती की पीक विमा कधी मिळणार, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विमा अजूनपर्यंत मिळाला नाही। आणि पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळाला होता, तो 6 जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळाला होता। परंतु आता राज्य सरकारने बघू शकता पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023 ते 24 करिता इथं 3,99,37,009 रुपयाची इथे त्यांनी मंजुरी दिलेली आहे। तर इतकी रक्कम आता पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे ते देखील महत्त्वाची बाब असणार आहे। तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे आणि कितीपर्यंत तुम्हाला हेक्टरी प्रमाणे किती रुपये तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। भरपूरशा दिवसांपासून हे शेतकरी वाट बघत होते की पीक विमा कधी मिळणार। आता त्याचा GR ह्या निर्गमित करण्यात आलेला लाईव्ह GR मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की पीक विमा तुमच्या खात्यामध्ये कधी येणार। भरपूरशा फेक न्यूज आपण न बघितल्या, परंतु अधिकृत तारीख आपल्याला मिळाली नव्हती। आता शासनाच्या माध्यमातून ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। कोणत्या तारखेला तुम्हाला पीक विमा मिळणार आणि हेक्टरी पीक विमा तुम्हाला किती मिळणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। खास करून किती जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मिळणार आहे ते देखील महत्त्वाचं असणार आहे आणि लाईव्ह GR मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा दिवसांपासून पीक विमा कधी येणार याची वाट हे शेतकरी बघत होते। लाईव्ह GR इथं सरकारने काढलेला आहे। आता त्या GRच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे वितरण होणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण होणार आहे, खास करून कोणते पात्र शेतकरी असणार आहे की ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला असेल त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पीक विमा जमा होणार आहे। इथं लाईव्ह GR मी तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही GR सुद्धा पाहू शकता, तर GR वाचू सुद्धा शकता। तर अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 20वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झाला असेल तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। आता बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम 2023 ते 24 करिता 3,99,37,009 रुपयाची इथं त्यांनी मंजुरी दिलेली आहे। बघा, मी इथं GR तुम्ही पाहू शकता, 26 सप्टेंबर 2025 रोजीचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे। यामध्ये तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती वाचू शकता। आता भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विमा 1000 रुपयाच्या खाली ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला होता, म्हणजे 1000 रुपयाच्या कमी ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला होता त्या शेतकऱ्याला आता ह्या पीक विमा वितरण होणार आहे। आणि खास करून तुम्हाला PMABYच्या पोर्टलवरती किती रुपये दाखवत आहे ते देखील महत्त्वाचं असणार आहे। इथं बघू शकता भरपूरशा पीक विमा कंपन्यांना पैसे वाटप केलेले आहे। इथं या भारतीय कृषी विमा कंपनी, त्यानंतर चोलामंडल SMS कंपनी, त्यानंतर HDFC, त्यानंतर IC, त्यानंतर ओरिएंटल, रिलायन्स, SBI, युनायटेड, त्यानंतर युनिव्हर्सल, तर या भरपूरशा कंपन्यांना बघू शकता पीक विमा कंपनी, या पीक विमा कंपन्यांना पीक विम्याचे पैसे वितरण केले आहे। आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, किती जिल्ह्यांमध्ये हे पैसे तुम्हाला मिळणार हे देखील महत्त्वाचं असणार आहे। बघा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहे, त्या 36 जिल्ह्यांमध्ये ह्या पीक विम्याचं पूर्ण वितरण होणार आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये ह्या 3 टप्प्यांमध्ये वितरण होत असतो। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारने इथं लाईव्ह मंजुरी दिली आहे। तारीख सुद्धा तुम्ही पाहू शकता, 26 सप्टेंबर 2025 रोजी ही तारीख आता या म्हणजे GR इथं निर्गमित करण्यात आलेला आहे आणि 2023 ते 24 करिता हे मान्यता देण्यात आलेली आहे। भरपूरशी न्यूज आपण बघितली की 2022 पासून पीक विमा येणार, 2023 पासून, परंतु आता सरकारने इथं GR सुद्धा काढलेला आहे। 2023 ते 24 करिता 3,99,37,009 रुपयाची त्यांनी इतकी शासन मंजुरी दिलेली आहे। इतक्या पीक विमा कंपनींना त्यांनी पैसे वितरित केलेले आहे। आता बघू शकता इथं पीक विमा कंपन्यांचे वितरण करण्यासाठी मान्यता देण्यात आली। इथं महाराष्ट्र शासनाचा हा GR असणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला पीक विम्याची आतुरता होती, पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी ह्या आनंदाची बातमी होती। तर अशा पद्धतीची माहिती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून साइडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।